ऐसिया संपत्ती आम्हा संसारी, भोगाची या परी काय सांगू, काम तू कामना भोगितसे देवा, आलिंगने हेवा चरण चुंबी। अकारण करुणावरणालय रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीराय भगवत सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग संहितेतील संतांची महापुरुषाची अलौकिक संपत्ती आणि अशा अलौकिक संपत्तीचं वर्णन करतात। जीवनामध्ये संपत्ती आणि विपत्ती दोन भाग येतात। आपल्या सामान्य नजरेमध्ये आपण संपत्ती कशाला म्हणतो? भौतिक जीवन सुखकर होतं ज्या द्रव्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? संपत्ती म्हणतो। प्राय हा प्रत्येकाचा हा प्रयत्न असतो, मी श्रीमंत झालो पाहिजे। ज्ञानोबा बोलतात ना, आता महाराज इथे उपस्थित असल्यामुळे ज्ञानेश्वरी आठवावी लागत नाही। एकोत्तराची वाडी जळती आगी घाली ती उडी, ते अनायासे स्वगोडी सांडिती केवी, ज्ञानोबा बोलतात। 1 रुपया मिळवण्याकरता जो जळत असलेल्या अग्नीमध्ये उडी घ्यायला तयार आहे, तो संसार सोडेल नाही। एकंदरीत आपण विचार केला तर याचं आकर्षण आहेच। चांगली भरजरी वस्त्रे असावीत, सोनं असावं, नाणं असावं, असं वाटणं म्हणजे मायेला जवळ करणं। अवघे पाप केले तेने सोनी जेने अभिलाषिले, महाराजांनी वर्णन केलेले। ही संपत्ती आहे, याच्याशिवाय काही चालत नाही बरं का। पण शास्त्रकारांनी संपत्तीची आणि विपत्तीची व्याख्या वेगळी केलेली आहे। सर्व भोग अनुकूल असणं आपल्या दृष्टीने संपत्ती आहे, आणि कफल्लक असणं, दारिद्र्य असणं, आपण त्याला विपत्ती म्हणतो। 18 विश्व दारिद्र्य आहे, विपत्ती समजतो। संपदो नैव संपदा विपदो नैव विपदा, शास्त्रकार सांगतात। भगवंताचं स्मरण करणं ही संपत्ती आहे, आणि भगवंताचं विस्मरण होणं ही काय आहे? विपत्ती आहे। मग आपण जीवनामध्ये श्रीमंत आहोत का गरीब आहोत, ज्याचा त्यांनी 7-12 तपासायचा। त्याही मध्ये लौकिक संपत्ती आहे आणि दुसरी अलौकिक संपत्ती आहे। काही गोष्टी अशा आहेत, यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः, अनुमान प्रमाणे। ज्या ज्या ठिकाणी धूर दिसतो त्या ठिकाणी काय आहे? अग्नी आहे। ज्या अर्थी 25 लाखाची गाडी आहे, 1 कोटीचं घर बांधलंय, तो दरिद्री असं म्हणता येईल? जिथं जिथं वैभव आहे तिथं तिथं पैसा आहे। एखादा जर खर्चच करत नसेल तर तो श्रीमंत आहे असं दिसत नाही। कोरोनाच्या कालावधीमध्ये शिर्डी देवस्थान साईबाबा जावं की नाही हे मी कीर्तनात सांगणार नाही, पण एक भिक्षुक महिला कोरोनाच्या कालावधीमध्ये काही पुत्र संतती आधी करून नाही आहे, पण आपल्या बहिणीच्या मुलग्याला तिने 32 लाख रुपये दिले होते। किती? 32 लाख रुपये तिने पूर्ण पाडा वाचून दाखवला। पण ज्याने 32 लाख रुपये घेतले त्यांनी 32 रुपये सुद्धा कोरोनाच्या कालावधीमध्ये तिच्याकरता खर्च केले नाहीत। मला काय सांगायचंय, तिच्याकडे होते का? होते। दिसत होते का? नाही। बाहेर दिसणाऱ्या संपत्तीवरून आपला अनुमान करता येतं, त्याच्या वैभवावरून अनुमान करता येतं की याच्याजवळ द्रव्य आहे। ही लौकिक संपत्ती आहे। पण लौकिक संपत्तीचा जर आपण विचार करायला गेलो, लौकिक संपत्तीच्या बाबतीमध्ये संत महात्मे औदासीन्य पत्करलेलं आहे।
का बरं? जे अगोदर नसतं, जे नंतर नसतं, ते जरी मध्ये भासलं तरी खरं आदावंतेची नास्ति अंतकालेपी तथा पंचदशिकार सांगतात. जे अगोदरही नाही नंतरही नाही, मध्ये जरी भासलं तरी ते खरं नाहीये. जे जे गरीब होते ते श्रीमंत झालेत, जे जे श्रीमंत होते ठरलेलं आहे, या धनाचा न धरी विश्वास. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण, धन भाग्य अशाश्वत जाण तुका म्हणे. याचा अनुभव असा आहे. जे काही द्रव्याधिकामुळे जीवनामध्ये आपल्याला जे काही मोठेपण मिळतं ते तात्कालिक असतं, काही काळापुरतं मर्यादित असतं. मुख्यमंत्री जरी झाला तरी तो किती वर्षापुरतं आहे? टिकवली तर, खुर्ची टिकवली तर 5 वर्ष. पण या संपत्तीचा जर विचार केला तर तुकोबाराय म्हणतात याला संपत्ती म्हणता येत नाही. का बरं? ज्याचं पर्यवसान दुःखामध्ये होतं त्याला आपण संपत्ती म्हणू शकत नाही. तुमच्या जर 10 बोटांमध्ये जर 10 अंगठ्या असतील, गळ्यामध्ये चेन लॉकेट आदी करून असेल, तर तुम्ही एकटे घरी जाणार का जाल? कारण का एवढं मिळवून जर जीवनामध्ये आपलं दुःख नष्ट झालेलं नसेल, आपली भीती नष्ट झालेली नसेल, त्याचं पर्यवसान जर दुःखामध्ये होत असेल तर त्याला संपत्ती म्हणण्याचा प्रामाणिक आपण प्रयत्न करू नये. महाराजांनी वर्णन केलेले वैभव सकळ तुका माने तो विटाळ, तुका माने तो विटाळ, तुका माने तो विटाळ. सकळ वैभव तुका विटाळ मानितो, तुका मानितो, आपण नव्हे. सर्व वैभव तुकोबारांना काय वाटतंय? विटाळ वाटतोय, विटाळ. या उंचीवरती जीवन ज्यांचं आहे, पण भौतिक ऐश्वर्याला संपदा सोहळा नावडी म्हणाला लागला टकळा पंढरीचा, विषय गुंडोनी पसारा धाव घाली पंढरपुरा. भगवंताच्या प्राप्तीमध्ये ज्या ज्या गोष्टीचा प्रतिबंध आहे, वेदांत शास्त्रामध्ये प्रतिबंधकाभाव सांगितलेला आहे. भगवंताच्या प्राप्तीमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये प्रतिबंधकाभाव सांगितलेला आहे. ज्या या गोष्टीमध्ये जर देव अंतरत असेल तर त्याला तुम्ही वैभव म्हणू शकत नाही. बिभीषणाला कुणी शहाणं म्हणलेलं नाही. का बरं? लंका राज्य तेने मागितले, लंका राज्य तेने मागितले, तुझ मूर्ख बिभीषण, लंका राज्य तेने मागितले, लंका राज्य तेने मागितले. लंका म्हणजे आपली झोपडी नव. लंके माझे घरे किती ते ऐका, सांगत असे संख्या जैशी तैशी, म्हणजे जशी आहे तशी. काय सांगावं महाराज, 5 कोटी घरं कशाची होती? चिरेबंदी. लक्षावधी घरं काश्याची, आणि आपल्या वारकऱ्याला काशाचा टाळ भेटेना महाराज. त्याचं काशाची काय होती? घरं होती. त्याने एखादं घर दिलं असलं तर महाराष्ट्राची अडचणच दूर झाली असती. त्याच्याही मध्ये पुढे सांगितलेलं आहे, शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी घरं सोन्याची होती. काय वैभव होतं संसाराचं सांगावं महाराज. 80,000 पत्न्या होत्या. कशा? 80 सहस्त्रजा सुंदरा कामिनी, माझी मुखराणी मंदोदरी. मुलं कशी होती? इंद्रजीत, अति काय
भाऊ कसा होता? समुद्रात जर उभं राहिला तर समुद्राचं पाणी बेंबी एवढं लागायचं, असा भाऊ होता. काय नाव त्याचं? कुंभकर्ण. आपल्या सुद्धा कुंभकर्ण आहेत. प्रवचनाची वेळ झाली तरी अलाराम लावून झोपतात माणसं, दिवसा रात्री सांगत नाही. पण एवढं सगळं आहे. तुकोबारे म्हणतात, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, मी संपत्तीबद्दलच बोलते, लक्षात घ्या बरं का. ज्याची एवढी संपदा त्याची सांगाती कवडी गेली नाही. पर्यवसान जर दुःखामध्ये असेल, एक भगवंताच्या प्राप्तीशिवाय जर हे सगळं शून्य वाटत असेल तर त्याला संपत्ती म्हणू नये. ज्ञानोबांनी संपत्तीची व्याख्या केलेली आहे. एक एका ते पोखी ऐसे पदार्थ अनेकी संपादिजती संपत्ती लोकी. संपत्ती कशाला म्हणायचं? कोट्यावधी रुपये आहेत पण वारसच कोणी नाही. तो काय म्हणतो माहिती काय? काय करायचं याचं काय करायचं? साखर सम्राट, 4-5 कारखान्याचा चेअरमन आहे, मालक आहे. डॉक्टरने सांगितलं चिमटभर सुद्धा साखर खायची नाही. त्याला संपत्ती म्हणतात. एक विषयापासून अनेक विषयापर्यंत सर्व वस्तूंना पुष्ट करणारे सगळे घटक एकत्र जेव्हा येतात तेव्हा त्याला काय म्हणायचं? संपत्ती. 100 एकर जमीन आहे, शाहू महाराजांसारखा पैलवान आहे, वैभव होते लोकांच्याकडे. काय वैभव होतं महाराज? शारीरिक संपत्ती आहे, बौद्धिक अशा प्रकारे बळ आहे. या सगळ्या गोष्टीने युक्त जीवन असेल तर आपण काय म्हणतो? त्याला संपत्ती म्हणायची. संपत्ती. पण हे सर्व एकत्र उठच नाही. मराठीमध्ये एक म्हण आहे, अभंग पाठ नसतील तर नसू द्या, म्हणे तरी पाठ करीत चला. दात आहे तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाही. महाराज आता कुठे दिवस चांगले आले, बदाम काजू खाऊ वाटतो पण पचत नाही. मुलगा डॉक्टर झालाय आणि जेव्हा दगड पचत होती तेव्हा खायला भेटत नव्हतं. हे अशा प्रकारे विषमता जगामध्ये राहणारच आहे, काळजी करू नका. ज्यांच्याकडे शेकडो एकर जमीन आहे त्यांना खायला कोणी नाही, ज्यांच्यात खायला भरपूर आहे त्यांना तुकडा जमीन सुद्धा नाही. सांगण्याचा माझा मुद्दा इथे आहे की याला आपण संपत्ती म्हणू शकत नाहीये. पण तुकोबारांच्या जीवनामध्ये तुकोबारांनी स्पष्ट केलं की लौकिक संपत्तीच्या विषयी महाराजांचं औदासीन्य आहे, त्याचं वर्णन महाराजांनी केलेलंच नाही आहे. लौकिक संपत्तीच्या बाबतीमध्ये तुकोबारांनी सांगितलं, आम्ही किती उदासात सांगू का तुम्हाला? आम्ही सदैव सुडके जवळी येता कोल धाके. हे महाराजांनी भौतिक जीवन मांडलेले बरं का. लौकिक संपत्ती आहे हे. काय जिजाऊ साहेबांचे विचार ऐकले तर म्हणाल काय सांगावं, याच्या बरोबर लग्न झालं, घर सारवायला माती नाही, जमीन सारवायला शेण नाही. त्यांच्या अभंगावर कीर्तन करणारे विमानाने फिरायला लागलेत. विठ्ठल ठरवून कीर्तन करायला लागलेत. अकाउंटला पैसे जमा झाल्याशिवाय गाडीत महाराज बसत नाही. परवा मी सांगलीमध्ये सेवावरती गेलो, ग्रस्त सांगायला लागले. महाराज म्हटले कोणाचं प्रवचन झालं? अमुक अमुक महाराज आहेत. 8 दिवस प्रवचन. हो 8 दिवस प्रवचन. काय सांगणार आहेत? नामदेव महाराजांचं चरित्र सांगणार आहेत. जाऊ द्या, आपल्याला बाजूला जायला नको. धनकन घरोघरी पोट भरे विकेवरी जतनती करी कोण हुरे वासरे. काही महाराज जर कीर्तनाला उभं राहिले तर त्यांची वेशभूषा आणि ते सगळं पाहिले की असं वाटतं महाराज आहे का आमदार आहे. अगदी वेशभूषा केशभूषा आदी करून अत्तर मारून अगदी पावडर लावून जर कीर्तनाला उभं राहत असेल तर आमच्यासारख्या
किंवा आदरणीय राऊत महाराजसारख्या लोकांनी त्याला अभंग दिला पाहिजे. भक्तांसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारून. काय सांगेल होतो, काय सांगेल. मी काल कीर्तनात राऊत बाबांच्या कीर्तनाला टाळ घेऊन उभा होतो. एकनाथ महाराज हांडेंच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने माहुलीच्या मंदिरात सेवा होती बाबांची. कीर्तन जास्त करण्यापेक्षा जास्त ऐकावीत. आता एक वेळ लागले प्रत्येकाला. दिवस रिकामा राहिला नाही पाहिजे, डायरी भरली पाहिजे. एका फडाचे अधिकारी बसले होते खाली. फडाचे अधिकारी खाली श्रवणाला बसले होते. वय होतं 65. हातावरती मेहंदी काढलेली होती महाराज. विठ्ठल विठ्ठल. सांगायचं पण नाव सांगायचं नसतं. आपल्या संविधानाने हा अधिकार आपल्याला दिलेला नाहीये. कोणाचीही बदनामी करायची नाही. संविधानाने सुद्धा सांगितले, तुकोबारांनी नव्हे, संविधानाने सांगितले आपल्याला अधिकार तो नाही. आपण केल्याशिवाय राहत नाही. जवळजवळ कीर्तन झाल्यानंतर गाडीत बसले तर याचं काय त्याचं काहीच बोलतात. काय प्रस्तावना केली, अभंगामध्ये प्रवेश कसा केला, काय संदर्भ दिले, काय पौराणिक संदर्भ दिले, हे काही नसतं. असो. धनकन घरोघरी पोट भरे भिके बरी, जतन ती करी कोण गुरे वासरे. काय स्थिती लौकिक, अशी छिन्न विच्छिन्न परिस्थिती आहे महाराज. पण तुकोबार म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्ही ठरवूनच अशा प्रकारे काय करतोय, जीवन जगतोय. काय आमच्या जीवनामध्ये, लौकिक जीवनामध्ये जे भूषण आहे ते आम्हाला दूषे नाही म्हणतात. ज्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे ना, किंवा ज्याला देव पाहिजे, देव त्याच्या संसाराची परिस्थिती अशी करतो महाराज. देवाचे ते म्हणा करावे वाटोळे. त्याच्यामुळे कोणी देव मिळावा असा प्रयत्न करत नाही, कीर्तन मिळावा असा प्रयत्न करतो आम्ही. देवाची ती खूण आला ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसार असे. वाटोळ, संसाराचं वाटोळ भाव असं कोणाला वाटतं का हो? हे पाहिजे असेल तर ते नाही, आणि ते पाहिजे असेल तर हे नाही. आपल्याला दोन्ही पाहिजे, जुळत नाही. एक म्यान दो तलवार देखे सुने न कान, शक्यच नाही. पण याकरिता महाराजांनी हा लौकिक सर्व पसारा बाजूला सारलेला आहे. आणि महाराजांनी जाणीवपूर्वक लक्षात घ्यायचं. भागवतामध्ये चिंतन आले भागवत, ज्याला नवीन जो मनुष्य परमार्थाला लागलेला आहे, तत्वज्ञान जर सोप्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर भागवताला कवटाळावं. अतिशय सोप्या भाषेमध्ये नाथ महाराजांनी चिंतन केलं, अतिशय सोप्या भाषेत. ज्ञानेश्वरीतलाही विषय आलेला आहे, गाथेतलाही विषय आलेला आहे भागवतामध्ये. फार सुंदर चिंतन भागवतामध्ये. नाथ महाराजांनी असं वर्णन केलेलं आहे, दरिद्री सुद्धा भाग्यवान आहे बर का. हे वदतो व्याघात होईल. मम पिता ब्रह्मचारी म्हटल्यासारखं होईल. माझा बाप ब्रह्मचारी आहे असं होईल वदतो व्याघात. मे मुखम जीवा नास्ती, वेदांतामध्ये दृष्टांत दिली जातात. माझ्या तोंडात जीव नाही. बोलतो कसा आहे तो भाग्यवंत कसा. एक तर दरिद्री म्हणा, भाग्यवान म्हणा. संसारिक दारिद्र्य असून जर अखंड देवाचं भजन करत असेल भाग्यवंत आहे. आणि संसारिक प्रचंड भाग्य असून जर तो देवाचं भजन करत नसेल तर त्याच्यासारखा दरिद्री करंटी कपाळ नाम नाही वाचे. नाथ महाराजांनी वर्णन केले करंट्या कपाळाचं आहे. बाबांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर पांढऱ्या पायाचं आहे. सांगत असतात पाठामध्ये. सांगण्याचा माझा मुद्दा असा आहे की लौकिक संपत्तीपासून संत महात्मे दूर आहे, पण अलौकिक संपत्तीचा विचार केला
तर त्या अलौकिक संपत्तीचं वर्णन करताना तुकोबारे सांगतात, आमच्या जीवनामध्ये जी संपत्ती आहे ती कशी आहे, अशी अशी आहे. ऐसी या संपत्ती आम्हा समजा, ऐसी या संपत्ती आम्हा समजा, भोगाची आपली काय सांगू, भोगाची आपली काय सांगू, काम तो कामना भोगीत देवा, काम तो कामना भोगीत देवा. आम्हा संसारी ऐसिया संपत्ती. कशी, कोणत्या प्रकारची संपत्ती आहे, तुकोपर्यंत भोगाची आपली काय सांगू. ते भोगाचे प्रकार काय म्हणून सांगावे. काय शब्द कधी येतो माहिती आहे काय, एखाद्या विषयाचं वर्णन आपल्याला करता येत नसेल, वर्णनही अशा प्रकारचा परमोच्च कोटीचा वर्णनाचा विषय असेल, तिथे सुद्धा शब्द येतो काय. पिठलं भाकर केली असेल तर माणसं सरळ सांगतात काय नाही पिठलं भाकर केली होत. 56 भोग केले असतील तर सांगतात काय काय म्हणून सांगू, काय म्हणून सांगावं. एवढे 56 काय होते, मला नावं सुद्धा माहिती नाहीत, एवढे ताटामध्ये काय होते, भोग होते. महाराज म्हणतात ते भोगाचे प्रकार काय म्हणून सांगावे. ऐसिया संपत्ती आम्हा संसारी. कोणते प्रकार आहेत तर ज्ञानेश्वरीमध्ये, भगवद्गीतेमध्ये 26 प्रकार सांगितलेले आहेत. किती प्रकार सांगितलेले आहेत, 26. दैवी संपत्तीचं वर्णन करताना भगवद्गीताकार सांगतात, अभयम सत्वसंशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय स्तपार्जवम. पुढे तेजक्षमा धृतिशौच मद्र होणातिमानिता भवंती संपदम दैवी. हे दैवी संपत्तीचे 26 गुण. देव आला की सगळी संपत्ती जवळ येते बर का. देव अंतःकरणामध्ये आला की सगळ्या शक्ती चालून येतात. योग भागे घरा येती सर्व शक्ती चालू, सर्व शक्ती चालू. अलौकिक संपत्तीमध्ये आणि लौकिक संपत्तीमध्ये जो फरक आहे, अलौकिक संपत्तीपासून तो महापुरुष कधीच बाजूला जात नाही आणि लौकिक संपत्ती कायमस्वरूपी आपल्याजवळ राहत नाही. अदृष्ट झाली या उदास पालटे श्रीमंतीचा विलास, ज्ञानोबाने वर्णन केलेलं आहे. एका कवीचं वाक्य आहे, रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषकाल. टेकडी लागली की समजायचं उतार. आम्ही बऱ्याच वेळा असं करतो, उतार भरपूर लागला की काय करायचं, गाडी बंद करायची. का, पेट्रोल वाचवायचं आहे. पण तू जेवढं वाचवलंयस ना त्याच्या दुपटीने पुन्हा चढायला काय होणार आहे, संपणार आहे. ठरलेल्या गोष्टी आहेत. संयोग जिथं आहे तिथं वियोग आहे, जिथं प्राप्तव्य आहे तिथं विन्मुखता ठरलेली आहे. तर महाराज पुढे बसलेत. सद्गुरू जोग महाराज पुण्यामध्ये ज्ञानेश्वरी सांगायचे. ऐकणारे कोण असतील बघा, इंजिनियर्स, डॉक्टर, वकील, कलेक्टर, फळी असायची ऐकायला, ज्ञानेश्वरी ऐकायला. मग वकील साहेब 8 दिवस आले नाहीत. इंजिनियर साहेबांना विचारलं, जोग महाराजांनी म्हणले वकील साहेबांची जागा रिकामी दिसते. त्याने सांगितलं, म्हणले त्यांच्या सो गेल्या, शोकाकुल आहेत, येत नाही आहेत.
बरे म्हणले आमच्या जीवनामध्ये, रडायचंही नाही आणि हसायचंही नाही म्हणले. वहिनी आल्या तेव्हा हसत होते, गेल्या म्हणून रडायला लागलेत. जिथं संयोग आहे तिथं वियोग आहे. प्रियम त्वाम रोत्स्यती. मुलगा झाला 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 म्हणून अत्तीवन पिढी वाटला, मुलगा गेला दुःख आहे. ना तरी माती पुढे बाळू काळे नेता एकुलते एक वळण केले, एवढंच घ्यायचं. कुठल्या वया कुठं लावायच्या आणि किती लावायच्या ते बी कळायला पाहिजे. काही काहींची जर अशी परिस्थिती असते, मी ऐकले महाराज, ज्ञानोबाऱ्यांची ओवी असते पण तुकोबाऱ्यांचा अभंग समजून चालीवर म्हणतात. काय वाईट परिस्थिती आहे महाराज. ज्या संतांचं जे प्रमाण आहे ते सुद्धा त्याला माहीत नसतं. कुठे संदर्भ आलाय, कोणत्या उद्देशानं आलेलं आहे. आता बघा तुम्ही, केले उपकार सांगो काय, बाप न करी ऐंशी माय. हे कुठं लावतो आपण? संतांच्या कृपेसाठी. ही मनाच्या कृपेकरता आहे, अंतःकरण कृपेकरता ही प्रमाण आलेली आहेत. केले उपकार सांगो काय, बाप न करी ऐंशी माय, धर्मे त्याच्या देखिले पाय. कशातलं शरण आहे? म्हणू राजा एक देहपुरी, यातलं शरण. असो, माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे की लौकिक संपत्ती जीवनामध्ये आपल्याला काय करते, त्यापासून या धनाचा नधरी विश्वास जैसी तरुवर छाया, याच्या भरोशावर जीवन जगायचं नाही. अर्थानां वर्जने क्लेशस्तथैव परिपालने नाशे दुःखम वे दुःखम धिगर्थान क्लेशकारिणा. पंचदशीकर सांगतात भागवतामध्ये. चला, स्थेयम हिंसान वृतदंभक काम क्रोध स्मयो मद भेदो वैरम अविश्वास संस्पर्धा व्यसना निच 15 अनर्थ सांगितलेत. पण जीवनामध्ये जी दैवी संपत्ती आहे त्या संपत्तीचा जर विचार केला तर आणावी लागत नाही, येती अंगावसती लक्षणे अंतरी देवे धरिले ठाणे आपण जेती तयातिया गुणे एरे झाले पुंते मस्ती. कोरोनाच्या काळामध्ये इटली देशामध्ये घडलेली घटना आहे. त्या इंटरनेटमुळे जगत जवळ आले, कुठं काय घडलं ते सेकंदात कळतं माणूस. आता एवढा कारभार, सगळा गलथान कारभार सुद्धा त्याच्यावरती आता काय लागलाय, दिसायला लागलाय. कोणी कोणी काय भ्रष्टाचार केला, पेपर वाचला तर कळायचे. आता पेपरमध्ये प्रिंट होण्या अगोदरच अपडेटमध्ये असतात माणसं. जसं एखाद्या कुक्कुट पालन करणारा, मी ते शब्द वापरत नाही, पर्यायी शब्द वापरतो त्याला, तो सारखं उघडून पाहतो किती राहिल्यात, किती बाहेर गेल्यात, किती राहिल्यात. तसं सारखं 5-5 मिनिटाला अपडेट बघतात माणसं. कोणाचा मेसेज पडलाय काय, ते वेळच झाले, वेळ लागले भारत. करोडो रुपयाचा मालक, कंपनीचा मालक आपल्या स्वतःच्या हॉटेलच्या 10व्या मजल्यावरून उडी घेऊन जीवन संपवलं. का बरं? पत्नी कोरोनामध्ये गेली, मुलगा कोरोनामध्ये गेला, सूनबाई गेली, नातू गेला. मी जगून काय करायचं? मी भौतिक संपत्ती सांगतोय मला. लौकिक संपत्ती अशी आहे, एक तर तुम्ही राहणार, नाहीतर संपत्ती राहील. आज बँका टिकून आहे त्याचं कारण ते आहे, बेवारस केवढी संपत्ती बँकेमध्ये जमा माहिती आहे. वारसदार कुणी गेले नसल्यामुळे आज बँका बुडीत नाहीत, चांगल्या चालल्यात. कशामुळे चालल्यात? जे गेले ना त्यांचं तिथं आहे. एका मुलाला महाराज वडील गेल्यानंतर जुनं पासबुक सापडलं त्याला, आणि त्यात जवळजवळ 1,13,00,000 रुपये निघाले. ते असं त्याची पानं विस्कळलेली होती महाराज, सगळी विस्कटलेली होती, जळंबट त्याच्यावरती. म्हटलं पाहावं तरी, बघितलं बँकेमध्ये जाऊन 1,13,00,000 रुपये निघाले. तुलनात्मक आपल्यासमोर हा विचार मांडतोय. कंपॅरिझन जर तुम्ही केलं तर लौकिक संपत्ती आणि अलौकिक संपत्तीमध्ये हा जो तफावत आहे, हा जो फरक आहे, किती फरक आहे. येतो बैसलिया ठाया असने व्यापी देवराया, निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे.
ही संपत्ती संतांनी आपल्या जीवनामध्ये मिळवलेली आहे की ज्या संपत्तीचं तुकोबाऱ्यांना भय. फुटपाथवरची माणसं लवकर झोपतात का बंगल्यातली लवकर झोपतात? प्रामाणिकपणे उत्तर द्या की. फुटपाथवरची माणसं अशी झोपतात की सकाळी त्याच्या बायकोला काकडा करावा लागतो, उठा पांडुरंगा प्रभात. आणि आपल्या बंगल्यातल्याला पहाटे पहाटे झोप लागते काकडा आरतीच्या वेळेस. विठ्ठल विठ्ठल. संपत्ती दुःखाला कारणीभूत आहे. द्रव्याचा तो आम्ही धरितो विटाळ. छत्रपतींनी जहागिरी देऊ केली तरी दिवट्या छत्री गोडे बऱ्यात न पडे. काय पर्यवसान जर दुःखामध्ये असेल तर घेऊन काय करायचं? आमच्याकडे जी संपत्ती आहे ना ती कशी आहे? निमोली संपदा भय विरहित. तुमच्या परिसरामध्ये सेवा करायला आनंद वाटतो. ऐकणारी चुकंदळ असतात मंडळी, जाणीव असते. स्वरतालाच्या बाबतीमध्ये भजनाची बाजू चांगली आहे. अशी गुणवान मंडळी वाजवणारी असतात आणि ऐकणारे ज्ञानेश्वरीचे, विचारसागराचे, ज्ञानेश्वरीचे असे ग्राथ्याचे अभ्यासक मंडळी असतात. आपण सांगत असलेलं समोरच्याला कळलं तर बरं वाटतं सांगणाऱ्याला. जर कळत नसेल तर दगडावर डोकं आपटल्यासारखाच अनुभव येतो बऱ्यापैकी. असो, सांगण्याचा मुद्दा असा आहे, वक्ता तो वक्ताची नोहे. नावनोबारे बोलतात, श्रोता दुष्यिता तरी वितळी मांडला रसू. अधिकारी श्रोते असतील तर महाराज व्याख्यान शोधावं लागत नाही, येतं. नावनोबारे म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळाची तसे भक्ती. म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. श्रोते म्हणजे सामान्य आहेत काय? पूर्वी श्रोते कसे होते माहिती आहे? ज्याला खरंच अभ्यासाची घमेंड जिरवायची आहे ना त्यांनी माऊलीच्या मंदिरात सेवेला जायचं. कुठं? ज्ञानेश्वर महाराज संस्थान मंदिरामध्ये जर सेवा असली ना, खाली बसलेले महाराज ज्ञानेश्वरी पाठ, गाथा पाठ, भागवत पाठ अशी असतात, गीता पाठ पाठच. पितांबरी शास्त्री म्हणून पितांबरी शास्त्री म्हणून आळंदीमध्ये व्यक्ती. ऐका, फक्त ऐकून घ्या. मला सांगायला सुद्धा लाज वाटते कारण का तेवढा माझा अधिकार नाही आहे. ज्ञानेश्वरी पाठ, गाथा पाठ, भागवत पाठ, गीता पाठ. आता एवढं सगळं म्हणलं हरिपाठ, आता हे बोलणं कुठं गेलं काय? पंचदशी पाठ, विचारसागर पाठ. कीर्तन करत नाहीत, भंडार डोंगरावर असतात ते आमच्या. सगळंच पाठ आहे, पितांबर पाठच आहे. काही काही असे महाभाग आहेत, महाराज मोठी मोठी माणसं, एका वर्षामध्ये ज्ञानेश्वरी पाठ केलेली. आळंदीमध्ये 9 वर्षाचं लेकरू आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे त्याची. किती वर्षाचं? 9 वर्षाचं लेकरू आहे. आपली 90 झाली तरी अजून सांगण्याचा माझा मुद्दा असा आहे, ऐसिया संपत्ती आम्हा संसारामध्ये आम्हाला अशा प्रकारची संपत्ती आहे की ज्या संपत्तीचं आम्हाला भय नाही. परमार्थामध्ये सर्वात परमोच्च जर जीवनामध्ये गोष्ट कोणती असेल तर पहिला मृत्यूचं भय संपलं पाहिजे. परमार्थ फलित झाला केव्हा? महाराज म्हणून जास्त लोक पाया पडायला लागली म्हणून नव्हे, मृत्यूचं भय संपावं. अभयम सत्वसंशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती. दवाखान्यामध्ये भेटायला गेला महाराजांना, महाराज रडायला लागले, समजायचं रडका गुरु मरका गुरु रडका चेडा, दोहीचा बोध. बोलाचीच कडी जेवण या कोण तृप्त झाला, महाराजांनी म्हणून केलं नाही चालत. माझा सांगण्याचा मुद्दा इथे असा आहे, ऐसिया संपत्ती आम्हा संसारी भोगाचिया बरी काय सांगू. काय प्रकार सांगू? संसारिक भोग जी मंडळी ज्या रीतीने प्रापंचिक माणसं भोग घेतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये अशा रीतीने भोग घेत नाही. भोगाची पद्धत आहे, भोग्य, भोगता, भोग, ध्येय, घ्राता, घ्राण, दृश्य, द्रष्टा, दर्शन. त्रिपुटी आहे. या त्रिपुटीशिवाय व्यवहार होत नाही. पण महाराज म्हणतात भोगी अवस्था एक उठी, ज्ञानोबांनी वर्णन केलेले आहे. ते भोगणे असे एक विरा. या ओव्या पाहून घ्या. ज्ञानोबांनी वर्णन केले की इथे त्रिपुटीनं भगवंताचा भोग नाही आहे. काय
या 3 गोष्टी असेल तर विषयाचा भोग होतो महाराज. इंद्रिय पाठव्य पाहिजे, भोग पाहिजे आणि भोगण्याची इच्छा पाहिजे. विषयाचं सुख कधी होतं माहिती आहे काय? सोपं सांगतो जरास. सुपारी आहे, दात पाहिजे, सुपारी पाहिजे आणि सुपारी खाण्याची काय पाहिजे? इच्छा पाहिजे. सुपारी आहे, दातच नाहीत, होईल का व्यवहार? नाही. बरं सुपारी आहे, दातही आहेत, आमच्यासमोर ठेवलं तर नाही, इच्छाच नाही. इंद्रिय पाठव्य पाहिजे, भोग पाहिजे, भोग भोगण्याची इच्छा पाहिजे, तेव्हा विषयाचं सुख प्राप्त होतं. सुखामध्ये प्रकार आहेत. मनोरथजन्य सुख आहे, विषयजन्य सुख आहे आणि भक्तिजन्य सुख आहे. यामध्ये आम्ही जो भगवंता असा भोग घेतो कसा महाराजांनी वर्णन केलेलं आहे. त्याच्याकरता देवाचा भोग घ्यायचा असेल तर काय लागतं महाराजांनी वर्णन केलेलं आहे. तुका म्हणे मोकळे मना नारायण भोगाची, नारायण भोगाची, नारायण भोगाची. पण जीवनामध्ये आपण विचार पाहतोय, तुका म्हणे मोकळे मन नारायण भोगासी. भगवंताचा भोग घ्यायचा असेल त्याच्याकरता द्वैत चालत नाही. क्षेमा लागी जीव उतावीळ माझा, वर्णन केले ज्ञानोबांनी, किती गोड चिंतन केलेले. क्षेम देऊ गेले तो मीची मी एकली. अशा पद्धतीनं जो काम आहे तो काम 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 म्हणून नाहीये. जे माझे ने कामे सकाम, जे माझे ने प्रेमे सप्रेम, ज्ञानोबांनी वर्णन केले. त्यांच्या जीवनामध्ये काम कोणतं आहे? काम काम नाहीये, वैषयिक काम नाहीये. तिथे मुळामध्ये काम शब्द कधी निर्माण होतो? इच्छा. इदम मे स्यात्, इदम मे स्यात् इति इच्छा काम शब्दितः. आत्मा आणि देह याचं तादात्म्य ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी काय होतो? काम निर्माण होतं. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. पण तशामध्ये श्लोकच आलेला आहे, इदम मे स्यात्, इदम मे स्यात् इति इच्छा काम शब्दितः. पण आमच्या जीवनामध्ये तो काम राहिलेला नाहीये. आमचा काम कसं आहे? काम तू कामना भोगितसे देवा. त्याच्याकरता विषयातला काम गेल्याशिवाय हा काम नाही भोगता येत. अभंग प्रमाण सांगून जाईन तुम्हाला. कामनेच्या तागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ सेवा फडकऱ्यांच्या बरोबर परमार्थ करावा बरं का, लक्षात ठेवा. ते नाही सतत फड जागविला रे. माझे गुरुवर म्हणायचे, बुवा परमार्थ करावा फडकऱ्यांच्या समोर. सेवाधारी असतात माणसं, मला लक्षात ठेवा. आज तुम्ही फडावर गेला, रात्री 11-12 वाजता जागर सुरू झाला, काकडा आरती करून कीर्तन करून सांगतो, बसून नव्हे. इको द्या आणि बास द्या आणि ट्रबल द्या नसतं तिथं. उभं राहून जागर करतात, उभं राहून जागर करतात. सेवा आहे मला, सेवा. मी काय सांगतोय? काम तो कामना भोगिते झाला पद्मनाभ सेवा. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ. काम तो कामना भोगितसे देवा. आलिंगने हेवा चरणचुंबी. त्याला आलिंगन द्यायचं म्हणलं, इथे चरण शब्दाचा अर्थ आहे स्वरूप. नारद भक्ती सूत्रामध्ये वर्णन आलेले अमृत स्वरूपाच, याच्यामध्ये पुढे वर्णन केलेलं आहे. हा आनंद कशा रीतीने घ्यायचाय? मुकास्वादनवत. मुक्या माणसाने साखर खाल्ली आणि त्याला विचारलं, सांग साखर कशी लागते? त्याला सांगता येत नाही. पाण्यामध्ये उडी घेतली, तळाशी गेला आणि तुम्हाला 2 तोळ्याची अंगठी सापडली, महाराज तळाशी गेलाय. इतका प्रचंड आनंद झाला. लाख रुपये तोळ आहे आणि 2 तोळे सापडले. तो आनंदाची अभिव्यक्ती करण्याकरता तोंड उघडायचं म्हणलं, अंगठीसह कारणासह कार्याची आत्यंतिक निवृत्ती. बघा तुम्ही, जमेल का हो? नाही. पाण्याचा स्वभाव आहे, बोले ना बोलू दे ना.
ना खाऊंगा ना खाने दूंगा, मुका साधून हा जो झालेला आनंद आहे, आलिंगने येवा चरण सुंबे, अशा प्रकारे स्वरूप तरी सांगा. संसारिक जीवनामध्ये आपल्याला त्याची गाडी, बंगला, नोकर चाकर, फ्लॅट प्लॉट, शेती, आणखीन काय सांगू का, बरंच शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, बरेच काय 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 सगळं सगळं दिसतं. पण त्याच्या मागे ताप आहे, ताप. जितका व्याप तितका संताप. भ्रम आहे बरं का. करोडोचा मालक आहे, तू खूप आनंदी असेल असं आपल्याला वाटतं. हा आपला फार मोठा गैरसमज आहे, फार मोठा. झोप लागत नाही, झोपेच्या गोळ्या घेऊन झोप लागत नाही. मी काल एक म्हातारीकडून विनोद ऐकला, चातुर्मासाला असते ती. एक महाराजांनी असा विनोद सांगितला म्हणजे नामदेव महाराज मंदिरामध्ये. मी खूप हसलो त्या विनोदाला. म्हातारी आली होती कीर्तनाला आणि त्या कीर्तनकाराला तिने 2,000 रुपये दक्षिणा दिली कीर्तन ऐकल्यानंतर. किती? 2,000 रुपये दिले. आजी म्हणला, मला आजपर्यंत असा अनुभव आहे, कीर्तन झाल्यानंतर 50 रुपये सुद्धा कोणी माझ्या हातावर ठेवले नाहीत, तू 2,000 रुपये कशी दिली? ते म्हणले, मला झोप येण्याकरता जवळजवळ तालुका जिल्हा जेवढी हॉस्पिटल आहेत, दवाखाने सगळे संपवले, सगळ्यांच्या गोळ्या घेतल्या, सर्वांना 20,000 25,000 सगळे पैसे खर्च केले, पण झोप आली नाही. पण तुझ्या कीर्तनात मला झोप आली म्हणून तुझ्या मड्यावर 2,000 घातले. जायनात का म्हणले, तुझ्या मड्यावर 2,000 पण मला झोप तर आली म्हणली. संसार म्हणला की तिथे ताप आहे, संपत्ती म्हणला की दुःख आहे. महाराजांनी प्रवचनामध्ये सांगितलं काय, अधर्म म्हटलं की तिथं आलं काय, पुण्य सुख आलं. सुख दुःखाची मिश्रित खिचडी आहेच आहे. सुखस्य अनंतरम दुःखम, दुःखस्य अनंतरम सुखम, न नित्यम लभते सुखम न नित्यम लभते दुःखम. खिचडी आहेच आहे. हे आश्चर्य आहे. पैसा आहे आणि दुःख नाही, आश्चर्य आहे. हे एक असं आहे महाराज, ज्याच्याकडे नाही आहे त्यालाही रडवतच आणि ज्याच्याकडे आहे त्यालाही रडवतं महाराज. पंचायत आहे, लक्षात ठेवा सगळं. पण महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्ही जी शाश्वत शांती आहे, साधन शांती वेगळी आणि सिद्ध शांती वेगळी. तुकाराम महाराज म्हणतात माझं लग्न झालंय, आम्हाला का माहिती नाही का? एक सोडून 2 लग्न तुमची झाली, आम्हाला माहिती आहे. पहिली मेली, दुसरी गेली, ती पण पुण्यामधून. आणि आप्पाजी गुळवे शेठ यांची कन्या गेली, लाडाई आपलं आवडी म्हणतात. अरे वेड्या, तुकोबाऱ्या म्हणली ती नव्हे, शांती पतिव्रते झाले परिनयन. शांती रूपी स्त्रीशी माझं काय झालेलं आहे, लग्न झालेलं आहे. ज्ञानोबारांनी वर्णन केलेले, माझ्या गुरुवर्यांचं लग्न झालं, पण कोणाशी? तरुण आहे. तरुण तर तूर्या लाडन लीला. सुरुवात काय महाराज त्याची? नमो संसार तमसूर्या परमित परमवीर्या तरुण तर तूर्या लाडन लीला. जिचा आमचा कधीही वियोग होत नाही, जी कधी म्हातारी होत नाही, जी कधी मरत नाही. ह्याच्या पुढे सांगू, जी कधी आम्हाला दुःख देत नाही. आपण जी आणली लाखो रुपये खर्च करून वरात, काही माणसं सांगतात लाखो रुपये खर्च करून दुःखाची वरात दारात. इथं बसलेले सोडून नंतर मला कीर्तनानंतर मग काय पाणी सुद्धा मिळायचं नाही. त्यात चातुर्मास आहे अगोदरच, हे खायचं नाही ते खायचं नाही. आम्ही तर चातुर्मास पाळतो, ते कायमचे पाळतात. महाराजांनी वर्णन केले, कांद्यासाठी झाले ज्ञान तेने जन नाडिले. परमार्थाचा मूळ पाया आहार आहे. आहार शुद्ध सत्व शुद्धी, तैसा गेपे आहार तैसा होय धातू विकार. एकच वाक्य सांगतो, आहाराची शुद्धी, विचाराची शुद्धी, विचाराची शुद्धी, अंतःकरणाची शुद्धी, अंतःकरणाची शुद्धी ज्ञान. सरळ पायरी चढायची. पण पहिली पायरी कोणती आहे?
डायरेक्ट मोक्ष पाहिजे तुला, पहिली पारी चढायची नको, कांद्याची भजी पाहिजे, मिळेल का? हॉटेलमधला चहा मस्त लागतो, सांभाळावंच लागेल महाराज, पवित्र सांभाळावंच लागेल. ज्यांची सेवा अधिकृतपणे इथे होते कटाक्षाने पळतात महाराज, कटाक्षाने. मला वाटतं आपल्या परिसरामध्ये अशी व्यक्ती नाही, लक्षात ठेवा. सदाचाराच्या बाबतीमध्ये त्यांचा हातच कोणी धरू शकत नाही महाराज. त्यांच्याकडे घटना दुरुस्तीला वावच नाही महाराज. थंडी जरी असली तरी कपडे काढूनच जेवायला बसणार. आहे आजो कीर्तन सांगणारे तुम्हाला ढिगाने भेटतील, वागणारे किती भेटणार आहे तुम्हाला. वस्तुस्थिती आहे. आपला विचार चाललेला आहे की आपण जीवनामध्ये, महाराजांचं एक प्रमाण आहे, त्रासला हा जीव संसारीच्या सुखा, दुःखा नाही म्हटलेलं आहे तिथं, सुखा. संसारातलं दुःख तर दुःख देतं, नवल नाही. संसारातलं सुख सुद्धा काय देतं, दुःख देतं. अहो का रडवा चेहरा केलाय, काय सांगावं म्हणले. आज कंपनीमध्ये एकही माणूस आला, गणती करता येणार नाही एवढं आहे, पण चेहरा पाहिला तर महाराजांचं, नाथ महाराजांचं प्रमाण आहे, गाठी असता कोटीधन ज्याचे संतुष्ट नाही म्हण उद्धवा दरिद्र जाण या नाव. भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी शतश्लोकीमध्ये विचार केलेला आहे, सांगितलेलं आहे काय, कोवा दरिद्रो यस्स विशाल तृष्णा. कोणाला दरिद्र म्हणायचं, ज्याची तृष्णा विशाल आहे त्याला काय म्हणायचं, दरिद्र म्हणायचं. माझा काय सांगण्याचा मुद्दा आहे की संसारामध्ये ज्या गोष्टी आपण मिळवतो त्याच्या जीवनामध्ये काय ताप आहे, पण महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये शांती असल्यामुळे आम्हाला भौतिक ऐश्वर्याची सुद्धा गरज नाही. शांतीच्या संयोगे निरसला ताप, दुसरे ते पाप भेदबुद्धी. भेदबुद्धी असणं हे पापाचं लक्षण आहे. आणि जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये भेदबुद्धी आहे तोपर्यंत जीवनामध्ये मृत्यू, जन्म मृत्यू संपत नाही. कठोपनिषदामध्ये ऋचा आलेले मृत्यूस मृत्युमाप्नोति इह नानेव पश्यति. या मृत्यूपासून तो त्या मृत्यूला प्राप्त होतो जो भेदाचं दर्शन करतो. तो भेदामध्ये दुःख आहे, अभेदामध्ये आनंद आहे. रात्री झोपल्यानंतर गाढ झोप लागली, सकाळी उठल्यानंतर विचारलं, काही जाणत नव्हतो, सुखाने झोपलो होतो. झोपेमध्ये काय आनंद आहे की नाही महाराज. काय झोपेमध्ये भेद नाहीये. फक्त ज्ञानोबांनी वर्णन केले, साचची पुढती वीरा न येता स्वप्न जागरा, ब्रह्मभावो साचोकारा मनो येता, निद्रिताचे शेजेशी साप तैशी उर्वशी. जो माणूस झोपलेला आहे ना त्याच्या उशाला उर्वशी एका बाजूला बसले आणि एका बाजूला साप आहे. ज्ञानोबा म्हणतात सापाचं भय नाही, उर्वशीची आसक्ती नाही. जीवनामध्ये भेदाचं दर्शन जिथे आहे तिथे दुःख आहे. तुकोबरे म्हणतात आमच्या जीवनामध्ये तेही पाप राहिलेलं नाही. दुसरे ते पाप भेद बुद्धी. पापाचं लक्षण आणखीन ठिकाणी तुकोबऱ्याने वर्णन केलेलं आहे. देव अंतरे ते पाप. ज्या योगाने आपल्याला देवाचा अंतर पडतो ते पाप आहे. बघा तुम्ही ती सगळी उतरंडी सांगितलेली विचारसागरामध्ये. संसार दुःखाला कारण काय, शरीर त्याला कारण काय, पाप पुण्य त्याला कारण काय, धर्माधर्म त्याला कारण काय, अनुकूल प्रतिकूल ज्ञान त्याला कारण काय, आत्मस्वरूपाचा ज्ञान त्याला कारण. भेद आहे तोपर्यंत दुःख ठरलेलं आहे. वेदांत वाक्येषु सदा रमंता कौपीनवंता खलु भाग्यवंत. जसे महाराज आहेत तसे पेटकर महाराज एक जरी असला तरी रोज पाठ सांगायचे, रोज पाठ सांगायचे. आमचं चालतं थोडंफार, महिनाभर चालू राहतात, महिनाभर निघून जातात, चालू असतं आपल्यासाठी म्हणून करावं. आपला विचार असा चाललेला आहे. दुसरे ते पाप भेदबुद्धी. आता जीवनामध्ये भेदबुद्धी गेलेली असल्यामुळे तुम्ही काळजी करू नका. मी आता एवढं चरण सांगितलं की विठोबा रुक्माई, ज्ञानेश्वर माऊलीन, भजन चाल सगळंच आवरणार आहे. विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, लागला विठोबा रुक्माई.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली शेवटची चाल घ्यायची आता. तुका म्हणे पाहे तिकडे सारखे आपुले पारखे सध्या भेदबुद्धी राहिलेली नाही. न देखे जो या जना नाही अपपर भावना. या जना जो अपपर भावना न देखे. आपल्याजवळ कोणी जवळचा आहे, कोणी दूरचा आहे, कोणी मित्र आहे, कोणी शत्रू आहे, सगळे आपल्याजवळ हे द्वैत आहे. शुनी शैव शपाके च पंडिताः समदर्शिनः न तु समवर्तिनः समदर्शिनः. जनी वनी अवघादी वासनेचा पुसावा ठाव मग वळगा तू ऐसा मनी वसुद्या भावगा. अशा प्रकारे तुकोबारे म्हणतात जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामा प्रमाण. किंवा पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे. तुका म्हणे पाहे तिकडे ज्ञानोबांची ओवी आहे. तो जेवती वास पाहे तेवती सुखाची सृष्टी होय. तो म्हणे ते तर आहे महाबोधू. ज्ञानोबारे सांगतो तो जिकडं पाहिल तिकडं त्याला काय आनंद झाला. अवघी आनंदाची सृष्टी झाली. देवाशिवाय दुसरं काही त्याला दिसतच नाही महाराज. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारेती वर्णन केलेले. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. अशा प्रकारे तुका म्हणे पाहे तिकडे जिकडं पाहावं तिकडं जलेपी विष्णू जलनेपी विष्णू. प्रल्हादाचं चरित्र बघा. पाण्यामध्ये देव, अग्नीमध्ये देव, मारणाऱ्यामध्ये देव. पाहावं तिकडं ईश्वर सर्वभूतानां वृद्धेश अर्जुन तिष्ठते कामयं सर्वभूतानि यंत्रारूढानि माया. शेकडो प्रमाण देता येतील. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुंजितामा गुरुदकस्य स्विद्धनम. ईशावास्य उपनिषद. एवढा अशा प्रकारे विचार आहे. तुका म्हणे पाहे तिकडे सारिखे विषमता नाही अवघी होते साम्य आली. अशा प्रकारे आता विषमतेचं दर्शन आहे. समता समदर्शनम समदर्शन आहे. समम ब्रह्म. सम म्हणजे काय ब्रह्म. सामान्य आहे बुवा. सामान्य म्हणजे निकृष्ट नव्हे. विशेष व्हायला गेलं की दुःख झालं. सामान्य म्हणजे ब्रह्म आहे. तुका म्हणे पाहे तिकडे सारखे आपुले पारखे निरसले. आता आपला आणि पारखा नाही. समशत्रूच मित्री च तथा मानापमान यो हो. भगवान परमात्मा सांगतात. आता यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते च हर्षामर्ष भयोद्वेगे मुक्तो यस्स च मे प्रियः. ती सगळी ज्ञानी भक्ताचे लक्षणं घ्या समोर. दुसरे पाहे तिकडे सारखे आपुले पारखे निरसले. तुकाराम 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 तुकाराम. झालेली सेवा ज्ञानोबा तुकोबाऱ्यांच्या गुरुवाऱ्यांच्या चरणी समर्पित करून तुम्हा सर्व भावादृशाशा श्रोतृवर्गांच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम.